शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माचं रक्षण केलं याच्यात अजिबात तीळ मात्र शंका नाही, परंतु आपल्या धर्माचा अभिमान बाळगावा आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर करावा असा एकमेव राजा या पूर्ण जगभरात होऊन गेला असेल तर ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. मी तर म्हणेल पाकव्याप्त काश्मीर हे परत घेणं हे जरी आपल्याला पूर्णत्वाला न्यायचं असेल तर परत एकदा हा स्वराज्याचा संकल्प गरजेचा आहे. अवघं 50 वर्षाचं आयुष्य असणार आपलं, त्यातही वयाच्या 15व्या वर्षापासून त्यांनी त्यांची कारकीर्द सुरू केली, म्हणजे फक्त 35 वर्ष. 35 वर्षामध्ये 360 किल्ले ताब्यात घेणं आणि स्वतःचं राज्य निर्माण करणं, लोकांनी त्यांना छत्रपती म्हणणं प्रचंड मोठी आणि अद्भुत गोष्ट. शिवाजी महाराज यांनी एक नवीन प्रथा पाडली, दॅट इज लीडिंग फ्रॉम फ्रंट अँड लीडर शुड ऑलवेज लीड फ्रॉम फ्रंट. ही संकल्पना शिवरायांनी मांडली आणि याचीच प्रचिती तुम्हाला प्रत्येक युद्धात त्यांच्या दिसते की हा जो अफजल खान चालून आलेला आहे याला भेटण्यासाठी जो किल्ला निवडायचा आहे त्या किल्ल्याची निवड करत असताना शिवरायांनी ना तो पुरंदर निवडलेला आहे, ना तोरणा निवडलेला आहे, ना तत्कालीन राजगड निवडलेला आहे. शिवरायांनी निवड केलेली प्रतापगडाची. राजमाता जिजाऊ शिवचरित्रामधलं एक मुख्य पात्र आहे, तर तुम्हाला त्याबद्दल काय सांगा असं वाटतं? राजमाता जिजाऊ ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी या भारत देशाला 2 छत्रपती दिले. आणि हा मिर्झराजे जयसिंगांचा मुलगा रामसिंग येऊन म्हणतो, बादशाहने तुमच्यासाठी काही उपहार आणि नजराना पाठवलेला आहे, तो तुम्ही स्वीकार करा. त्याच्यावरती तो नजरा आणि ती जी थाळी घेऊन आलेली असतात ती उधळली जाते शिवरायांकडनं आणि शिवराय त्या रामसिंगाला म्हणतात, तुम देखो, तुम्हारा बाप देखा, तुम्हारा बादशाह देखा. मी हा अपमान कदापि सहन करणार नाही आणि मला हे अजिबात चालणार नाही. आणि शिवराय त्या दरबारात औरंगजेबाला पाठ दाखवून निघून जातात.